है ना, लाईट जो होता, बल्ब होते, हे फक्त राजा महाराजाच्या घरीच मोठमोठ्याले लोक जे आहेत त्यांच्या घरीच फक्त हे दिसायचे. एक वात लावायची, दिवा लावायचा, काळात भर लगे घर व्हायचं. समजलं का? हात बार थंडीचे दिवस हात बाहेर करून फार गरम होत आहे ना. मी गेलो एका केळीच्या दुकानामध्ये, 50 रुपये डझन केळी होत्या. मी 50 दिले, ते किती डझन केळी देतील मग? एक. मी जर 100 दिले तर 2 डझन देतील. मी जर 500 रुपये दिले, मी म्हटलं केळी द्या 500 रुपयाच्या, किती डझन देतील भावा? हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं आपल्या जबरदस्त चॅनलमध्ये जबरदस्त स्वागत करत आहे. काय गोष्ट आहे सर, आज काय घेणार? थंबनेलवरून तो कळालं असेल, पण इथं आल्यावर काहीतरी विचित्र काय दिसतं सर पाठीमागे. तर काही हरकत नाही बच्चांनो, सगळ्यांना आता इथं मस्तपैकी मी रपचिकी प्रॅक्टिकल करून दाखवतो. फक्त इकडं लक्ष दे रे बाबा, लक्ष महत्वाचं आहे. बघा, आज मला EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्कासाठी हा चॅप्टर आहे आणि खूपच जबरदस्त चॅप्टर आहे. हिच्या नंतरचा जो चॅप्टर आहे ना भावांनो, तो चॅप्टर आहे AC सर्किटच्यावर अवलंबून आहे. म्हणजे 7 आणि 6 असे 13 मार्काचा चॅप्टर हे दोन्ही मिळून असणार आहेत. पण खूप खूप मजा येणार आहे. पण ज्यासाठी तुम्हाला लाईकचं एक बटन दाबायचं, शेअर करायचं आणि चॅनलला फॉलो करायचं भावड्या. चला बरं, आता या ठिकाणी काय झालं भाऊ, पहिल्यांदा जी काही करंट होता, म्हणजे जे काही लॅम्प म्हणता येईल त्याला, किंवा तुम्ही लॅम्प नका म्हणून तुम्ही काय म्हणता येईल, लाईट म्हणा, है ना. लाईट जो होता, बल्ब होते, हे फक्त राजा महाराजाच्या घरीच मोठमोठ्याले लोक जे आहेत त्यांच्या घरीच फक्त हे दिसायचे. आणि गोरगरिबाच्या घरी आपलं घासलेट टाकायचं. घासलेटमध्ये माहिती आहे ना काय, एक शिशी राहायची, कशाची, औषधाची, त्याच्यात घासलेट, एक वात लावायची, दिवा लावायचा, काळात भर लगे घर व्हायचं. मग एक आले असेच एक मायकल फॅरेडे नावाचे सायंटिस्ट. काय नाव त्याचं शास्त्रज्ञाचं? मायकल फॅरेडे. आणि त्याने विचार केला, यार सगळ्यांना करंट इलेक्ट्रिसिटी भेटली पाहिजे, म्हणून त्याने एक करंट इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं एक साधा आणि सिंपल लेवलचा असा काहीतरी कॉन्सेप्ट आणला. आणि तो कॉन्सेप्ट काय आहे ते आता आपल्याला बघायचं. मस्त एक कॉईल घ्यायचं. कॉईल कळते का भाऊ? तार घ्यायची, अशी गोल गोल गुंडाळायची, एक त्याला बल्ब लावायचं, मस्तपैकी एक मॅग्नेट घ्यायचं. आणि त्या मॅग्नेटला करायचं कसं, आत बाहेर 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 आत बाहेर. कळालं का? इथं लाईट लागला का नाही बाबा? पण हा मॅग्नेट जर मधात ठेवलं तर लाईट लागेल का बरं? नाही लागत. का नाही लागत सर? कारण की फ्लक्स चेंज होणे. फ्लक्स म्हणजे एखाद्या कॉईल मधून किती मॅग्नेटिक फील्ड पास होते त्या गिवन एरियामधून परपेंडिक्युलर, त्याला फ्लक्स असं म्हणतात. ठीक आहे ना. आता मी तुम्हाला इथं दाखवतो फील्ड, पण मॅग्नेटिक फील्ड दिसले. आता हे दिसतंय बघा, हे फील्ड चेंज व्हायला लागली. म्हणजे बघा, इथून आता पाहिलं तर सर किती 2च लाईन पास झाल्या. आता बघा, मी जवळ नेतो, जास्त लाईन पास झाल्या, फ्लक्स चेंज झाला. बघा, अशा लाईन जर पाहिल्या तर 2 आतून गेल्या, 2 तर इकडून चालल्या. आता इथं 2 आणि 2 4 आणि 6 आणि 2 8 होतात. ठीक आहे बघा. समजलं का? हात बार थंडीचे दिवस हात बाहेर करून फार गरम होत आहे ना. चला, समजलं असेल. आता इथं व्होल्ट मीटर लावतो, तुम्हाला कळलं इथे की बाबा हे बघा, इथे तुमचं व्होल्टेज तुम्हाला मेजर केलं जाईल की बाबा इंड्यूस EMF म्हणू आपण त्याला नाव काय देऊ? इंड्यूस EMF. नाव काय त्याचं? पटकन 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 भाऊ कॉमेंट मध्ये लिहा बरं. इंड्यूस EMF. कसं बाबा? हे असं बघा. आता मी इथं काय करेल, मॅग्नेट आत घातलं म्हणजे फ्लक्स चेंज झाला, इंड्यूस EMF तयार होतो, इंड्यूस करंट तयार होतो. आणि इथे EMF म्हणजे व्होल्टेज मोजल्या जातं. बघ दिसतंय, खाली वर, इकडे आली की मागे. बघ, जेव्हा आत घालतो तेव्हा इकडे, नंतर इकडे येते. बघा आता हे दिसतं, कळतं का भावा? बरं, आता कॉईल नंबर कशावर डिपेंड आहेत? नंबर 1 की तुम्ही फ्लक्स किती चेंज करता याच्यावर डिपेंड आहे. एक नंबर्स ऑफ टर्न. बघा, इथं नंबर्स ऑफ टर्न कमी घेतले, इथं जास्त दिसतात का बा तुला? हे बघा, हे बघा, इथं कमी दिसतात 2, इथं किती आहे 4. आता इथे ना तुम्हाला जे इंड्यूस EMF कमी दिसेल. बघा, ही कॉईल आहे ना, हे जे निडल म्हणा, कॉईल नका म्हणू, हे नाही का कमी जास्त. बघा इथं
एवढी नाही जास्त फ्लक्च्युएशन बघा, दिसतं पूर्ण बघा इथपर्यंतच इथं आहे, दिसतं. आता इथं बी तुम्ही मॅग्नेट किती मोशन्स करता आत बाहेर याच्यावर डिपेंड आहे बघा. हळू केलं किती आत बाहेर करणं आहे. आता फास्ट बघा, फास्ट करतो आता, दिसलं का भाऊ, आत बाहेर. इथं बघा इथे करतोय, पण इथे नंबर्स ऑफ टर्न आणि किती मोशन्स करता याच्यावर तुमचं अवलंबून असणार आहे. लक्षात आलं बाबा. म्हणजे एखाद्या कॉइल मध्ये जर तुम्ही फ्लक्स चेंज केला तर इंड्यूस ईएमएफ, इंड्यूस करंट तयार होतो. हे आपण या भाऊ अध्यायामध्ये बघितलं. चला तर आपण आपल्या मस्तपैकी रपचिक अशी एक मस्त अशी प्रकारची पीपीटी बनवली बाबा. ही बाबा तुझ्यासाठी रे बावड्या. बस हे किती मार्काला विथ ऑप्शन आहे? 7 मार्काला. अत्यंत सोपा चॅप्टर आहे. तुम्हाला सोपा वाटतं, आम्हाला नाही वाटत. ठीक आहे ना. चला आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये काही शिकलोय ते थोडक्यात गोष्टी बघायच्यात. हे शिकवलंय मी. हे नसल शिकला तर कृपया करून बघा थोडंसं. बघा आपल्याकडे आहे टॉर्क इज इक्वल टू आपल्या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, याला लिहिलं होतं म्यू बी साइन थिटा असं लिहिलं होतं. ठीक आहे ना. तर म्यूच्या जागी एम घेतलं इथं, बाकी काय लिहिलं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बी इज द मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं मग हे म्यू जे आहे, या म्यूची व्हॅल्यू होती आय इंटू ए, करंट इंटू एरिया. म्हणून या टॉर्कचा फॉर्म्युला आय ए बी असं लिहू का मी? आय ए बी लिहू शकतो. काय लिहू शकतो? आय ए. ठीक आहे. हा बी आणि हा साइन थिटा असा मी इथे फॉर्म्युला लिहू शकतो. कदाचित तुम्हाला कळाला असेल. जर नंबर्स ऑफ टर्न असतील तर याला म्यू इज इक्वल टू एन आय ए असं लिहू शकतो. म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. आता हे काय? फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय? बी इंटू ए. बी इंटू ए. ठीक आहे. बी फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कोणत्याही गिव्हन एरियामधून किती मॅग्नेटिक फील्ड पास झाली त्याला फ्लक्स असं म्हणतात. त्याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला शिकायचं नाही जास्त, हे माहीत असलं पाहिजे. आता इथं एक्सपेरिमेंट मी जे करून दाखवला तोच एक्सपेरिमेंट आहे. बघा हा मॅग्नेटिक इकडं, नंतर इकडं बघा मागे आलं, दिसलं बघा, ही फ्लक्च्युएशन इकडं झालं. आता बघा याला आत गेला की बघा फ्लक्च्युएशन झालं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड गिव्हन एरियामधून चेंज झाली का फ्लक्स चेंज झाला. सिंपल भाषामध्ये तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन मध्ये आलं की इंड्यूस ईएमएफ, इथे ईएमएफ तयार झालेला दिसतोय. ठीक आहे. प्रश्न एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनवर कसे आला होता? फॅरेडे लॉ ऑफ मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट करा म्हणते. व्हॉट इज द कन्क्लुजन ड्रॉ फ्रॉम द एक्सपेरिमेंट? डिस्क्राइब द फॅरेडे कॉइल मॅग्नेट एक्सपेरिमेंट विच शो द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक फ्लक्स अँड इंड्यूस. ठीक आहे. आता या ठिकाणी मी काय केलं, एक कॉइल घेतली, ग्लानोमीटर घेतला, भाऊ हे मॅग्नेट घेतला, धरला, असा केला, बाहेर आणला, आत घातला, बाहेर आणला, आत घातला, बाहेर आणला, आत घातला, बाहेर केला. काय झालं होतं भाऊ? इथे तुमचा जो काही ग्लानोमीटर आहे तो तुम्हाला फ्लक्च्युएशन इथे तुम्हाला दाखवील. हे या एक्सपेरिमेंट मधून समजतं. ठीक आहे ना. इथं दिलं बघा, वेन, हे तुमच्या मनाच्या भाषेने लिहिलं तर चालेल का सर? हो चालेल ना भावा, बिंदास राह, काही टेन्शन घेऊ नको. ठीक आहे. बघा, वेन एव्हर मॅग्नेट अप्रोच द क्लोज कन्सिस्टिंग कॉइल इज प्रोड्यूस द करंट and this current is called the induced current असं म्हटलं. म्हणजे जर एखादं क्लोज सर्किट आहे त्याला कॉइल घेतलेलं आहे तुम्ही, आणि तुम्ही जर हे मॅग्नेट आत बाहेर जर केलं तर इंड्यूस ईएमएफ म्हणजे फ्लक्स चेंज होईल, आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळे इंड्यूस ईएमएफ आणि इंड्यूस करंट तयार होईल. ठीक आहे. वेन द मॅग्नेट इज टेकन अवे फ्रॉम क्लोज सर्किट, सर्किटच्या अवे आलं, करंट अगेन प्रोड्यूस होईल, बट इन द ऑपोजिट डायरेक्शन रिस्पेक्ट टू द एक्सपेरिमेंट. आत्ताच पाहिलं भावा मी, आत्ता तुला दाखवतो बघ. हे बघा, आता हे कॉइल इकडे गेलं बघ, आता मॅग्नेट इकडे आणतो, वापिस आणलं बघा, यांचं बघा इकडे फ्लक्च्युएशन झालं निगेटिव्हकडे. कळालं का? जेव्हा मॅग्नेट टुवर्ड द कॉइल आणेल त्यावेळेस फ्लक्च्युएशन तुम्हाला पॉझिटिव्हकडे दिसेल. जेव्हा हे अवे मॅग्नेट आणणार आहे कॉइलच्या दूर जाणार आहे तेव्हा निगेटिव्हकडे दिसतं. हेच इथं बस शब्दात सांगितलेले भावा, दिसतं या एक्सपेरिमेंट मध्ये. हे दुसरा पॉईंट बघा, इफ द इन्स्टंट ऑफ मॅग्नेट कॉइल इज मूव्ह टुवर्ड. बरं, आता मॅग्नेटला आपण रेस्ट उलट, हे मॅग्नेट आपण मानतो की आता इथे ठेवून द्यायचं असं रेस्ट मध्ये आहे.
आता मी काय करेल बघा, इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट कॉइल मूव्ह टुवर्ड द मॅग्नेटकडे, या हवेनेला या कॉइलला एकदा दूर नेलं जवळ आणलं तर इंड्यूस करंट प्रोड्यूस होतो कॉइलमध्ये. क्लोज सर्किट कसं असलं पाहिजे, क्लोज असलं पाहिजे, सर्किट क्लोज असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. समजते बाबा? काही अपेक्षा म्हणजे मॅग्नेट जरी कॉइलकडे टुवर्ड नेलं, हवे नेलं तर इंड्यूस ईएमएफ इंड्यूस करंट तयार होत असतो. किंवा कॉइल पण आपण जर जवळ किंवा दूर नेलं, फ्लक्स चेंज झाला पाहिजे, काही बिन करा, फ्लक्स चेंज झाला पाहिजे बाबा. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट काय म्हणतात, चौथा बघा आता. पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग रिसिडिंग द मॅग्नेट चेंज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन कॉइल ऑल्सो चेंज. म्हणजे जर पोलॅरिटी तुम्ही चेंज जरी केले तर तुमचं फक्त कॉइलचं डिफ्लेक्शन बदलणार, माहिती आपल्याला. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस करंट डिपेंड अपॉन, मॅग्निट्यूड हा जो इंड्यूस करंट तयार होईल या कॉइलमध्ये, या ग्लाव्हनोमीटरमध्ये आपल्याला डिफ्लेक्शनद्वारे दिसणार आहे. लक्षात येतं का? पण काय म्हणतं बघा, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस करंट डिपेंड अपॉन रिलेटिव्ह स्पीड ऑफ कॉइल. रिलेटिव्ह स्पीड किती कॉइलची तिच्यावर तुमचं काय होईल, इंड्यूस करंट डिपेंड आहे. रिस्पेक्ट टू द मॅग्नेट ऑल्सो डिपेंड अपॉन द नंबर्स ऑफ टर्न इन कॉइल. इथं नंबर्स ऑफ टर्न किती आहेत कॉइलचे, हिच्यावर तुमचं फ्लक्स चेंज कसं होईल, त्याच्यातून इंड्यूस करंट कसा तयार होईल हे डिपेंड करतं. इंड्यूस करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड मॅग्नेट. म्हणजे हे जे काही इंड्यूस करंट आहे ना, हा तुमचा डिपेंड राहणार आहे मॅग्नेटचं किंवा कॉइलचं जे काही रिलेटिव्ह मोशन्स आहे हिच्यावर डिपेंड असणार आहेत. बरं, हिच्या जागी आपण दोन सर्किट पण घेऊ शकतो अशी, जसे की हे कॉइल घेतलेले, दोन कॉइल घेतलेत. आता या कॉइलमध्ये काय आहेत नीट लक्षात घ्या. मी इथं रिओस्टॅट घेतो. रिओस्टॅट म्हणजे जिच्याद्वारे आपण रेजिस्टन्स चेंज करून करंट चेंज करतो, RH पण म्हणू शकता. इथं मी लावणार आहे बॅटरी. ठीक आहे, काय लावणार आहे, बॅटरी. ठीक आहे, इथं लावणार हे कीथ. ठीक आहे, आणि इथं लावणार हे आपल्याकडे मस्तपैकी असं 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 हे कॉइल. ठीक आहे, ओके. चला मग हा आहे हायर पोटेन्शियल, लोअर पोटेन्शियल, हे की आहे आणि ही बॅटरी आहे. कळालं? आता याच्या शेजारी आणखीन एक असाच प्रकारचं कॉइल लावू आपण. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा. आणि या ठिकाणी आपण लावू ग्लाव्हनोमीटर डिफ्लेक्शन दिसण्यासाठी. ठीक आहे, आता बघा काय होणार ते नीट लक्षात घ्या. इथे करंट फ्लो होणार आहे हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल, हा जर की क्लोज केली तर. आता हिच्यातून जेव्हा करंट जाणार आहे, हिच्यातून जेव्हा करंट जाणार आहे तेव्हा लक्षात घ्या. ठीक आहे, करंट गेला, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. कसं बरं, राईट हँड रूल. तुमचा जर करंट असा असेल तर मॅग्नेटिक फील्ड अशी असेल, इथून इकडे निघेल अशी. लक्षात येतं का? राईट हँड रूल माहिती आहे ना तुम्हाला. करंट असा आहे, मॅग्नेटिक फील्ड आत जाऊन इकडे येईल. करेक्ट आहे. मग मी काय केलं, या रेहोस्टॅटने मी रेजिस्टन्स कमी जास्त करणे, म्हणजे करंट रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करंट आहे, माहिती आहे ना सगळ्यांना. म्हणजे करंट व्हॅरिएशन्स केलं तर करंट व्हॅरिएशन केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जी काही चेंज होणार आहे आणि हिच्यात फ्लक्स तयार. फ्लक्स कसा असतो, याने मॅग्नेटिक फील्ड तयार केली, हे मॅग्नेटिक फील्ड कुठे गेली, या कॉइलमध्ये येऊन अशी वापस परत वर येईल अशी. आणि ही मॅग्नेटिक फील्ड मी चेंज कशाद्वारे करू शकतो, रेहोस्टॅटद्वारे. जर केली असे रेहोस्टॅटद्वारे तर काय होईल बरं, या ठिकाणचा फ्लक्स चेंज होईल. आणि फ्लक्स चेंज झाला म्हणजे याच्यात इंड्यूस ईएमएफ इंड्यूस करंट तयार होईल. आणि हा करंट जो काही आहे या ग्लाव्हनोमीटरमध्ये आपल्याला शो करेल किंवा दिसेल. मला अपेक्षा आहे सगळ्यांना मी काय भाषा बोलतो हे कळत असेल बावड्यांना. बघा, इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट क्लोज सर्किट, बघा पण क्लोज सर्किट असणं गरजेचं आहे म्हणून तर मी क्लोज केलं ना, की टू कॉइल विथ देअर प्लेन फेसिंग इच अदर, एक दुसऱ्याच्या प्लेस असं फेसमध्ये ठेवला गेला असे. ठीक आहे, प्रोड्यूस अ सिमिलर इफेक्ट मेन्शन अबव. वन कॉइल इज कनेक्टेड सिरीज विथ बॅटरी अँड की अँड रेहोस्टॅट. बघा काय लावलेलं आहे, बॅटरीच्या सिरीजमध्ये काय आहे, रेहोस्टॅट आहे, की आहे. वाईल एंड ऑफ द कॉइल, हे कॉइलचे एंड आपण कनेक्टेड केलेलं आहे. ठीक आहे, नंतर काय केलं, अदर जे कॉइल आहे आर कनेक्टेड द ग्लाव्हनोमीटर. अदर दुसरं जे काही कॉइल आहे, बघा हे पहिलं कॉइल आहे ए नावाचं, हे बी नावाचं कॉइल आहे, याच्या फेस समोर ठेवलं आणि अदर जे काही कॉइल आहे ते कनेक्ट केलेलं आहे ग्लाव्हनोमीटरला. काय होईल बरं, द कॉइल इज कन्सिस्ट ऑफ द सोर्स ऑफ ईएमएफ, ईएमएफचा सोर्स आहे. प्रायमरी कॉइल अदर इज सेकंडरी, याला प्रायमरी कॉइल म्हणा,
याला काय म्हणायचंय, प्रायमरी कॉईल म्हणायचंय, आणि याला काय म्हणायचं, सेकंडरी कॉईल आहे. ठीक आहे, सेकंडरी कॉईल आहे. चला समोर जाऊ आपण. बघा, ऑब्झर्वेशन मेड फ्रॉम 2 कॉईल है ना, 2 कॉईलचं आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसलं. सगळ्यांना माहिती आहे की भाई इथून तुम्ही जे काही एक क्लोज कॉईल केलं की करंट फ्लो करणार आणि करंट चेंज करणार, या रिओस्टॅटने चेंज केल्यामुळे फ्लक्स चेंज होणार, फ्लक्स चेंज झाल्यामुळे इंड्यूस ईएमएफ, इंड्यूस करंट या ग्लाव्हनोमीटरमध्ये आपल्याला भेटणार आहे. पण फ्लक्स चेंज होणं गरजेचं आहे. ताईबाई अक्का विचार करा पक्का. बघा, वेन द सर्किट इज प्रायमरी कॉईल क्लोज ऑर ब्रोकन, दोन्ही पण मेथड आहे. एक तर करंट चेंज करू शकता किंवा करंट चालू करायचा बंद करायचा, चालू करायचा बंद करायचा. जसं स्विच असतं ना भावा, स्विच चालू बंद है ना, असं बटन दाबायचं, खटकन लगे खटकन चालू करंट होईल भाऊ, खटकन ऑफ करायचं, खटकन करंट बंद होईल, म्हणजे ब्रोकन होईल है ना. कॉईल इज क्लोज ऑर ब्रोकन म्हणजे स्विच ऑन झालं हे, आणि हे स्विच ऑफ झालं, ब्रोकन होणे म्हणजे मोमेंटरी द डिफ्लॅक्शन इज प्रोड्यूस इन ग्लाव्हनोमीटर. तर तुम्हाला या ग्लाव्हनोमीटरमध्ये डिफ्लॅक्शन दिसल. मेक द ब्रेक म्हणजे तुम्ही एक तर त्याला ऑन केलं तर करंट फ्लो येईल, करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल है ना, करंट फ्लो येईल, मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉईलमध्ये जाईल, फ्लक्स चेंज होईल, फ्लक्स चेंज झाल्यामुळे दिसेल तिथे तुम्हाला. बघा, वेन द सर्किट इज क्लोज ऑर ब्रोकन द डायरेक्शन ऑफ डिफ्लॅक्शन ग्लाव्हनोमीटर अपोजिट टू इच अदर. जेव्हा तुम्ही करंट फ्लो केला या कॉईलमध्ये, करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड होईल, इथे फ्लक्स चेंज होईल, फ्लक्स चेंज झाल्यामुळे इकडे जर समजा कॉईलना असं लेफ्ट टू राईट गेला, तुम्ही जर ब्रोक केलं तर लेफ्ट टू राईट, बघा हे होईल लेफ्ट टू राईट आणि हा राईट टू लेफ्ट होईल, मग बंद केल्यानंतर उलट्या दिशेने होईल. वेन देर इज द रिलेटिव्ह मोशन बिटवीन 2 कॉइल्स, या दोघांमधलं रिलेटिव्ह मोशन ऑफ द 2 कॉइल, देर द सर्किट इज क्लोज, इंड्यूस करंट प्रोड्यूस होईल या सेकंडरी कॉइलमध्ये है ना, जोपर्यंत रिलेटिव्ह मोशन आहे तोपर्यंत. ठीक आहे. वेन एव्हर, आता बघा आपल्याला आपल्या लॉकडे येत आहे, फॅरेडे नावाचा एक लॉ आहे, तो लॉ बघायचा आहे. बघा काय म्हणलंय, वेन एव्हर करंट इन प्रायमरी कॉइल, मी कुठे करंट चेंज केलाय, बघा वेन एव्हर करंट इन प्रायमरी कॉइल मध्ये चेंज करणार आहे. कसा करणार, रेहोस्टॅटद्वारे. रेहोस्टॅट खाली वर केलं म्हणजे रेजिस्टन्स चेंज होतो आणि करंट चेंज होतो. आय विल रिपीट, ज्यांनी ऐकलं नसेल ताईबाई काय विचार करा पक्का, नीट ऐका इकडे. वेन एव्हर करंट इन प्रायमरी कॉइल चेंज करता, आयदर इन्क्रीज और डिक्रीज होऊ शकतं बाय स्लाइडिंग ऑफ रेहोस्टॅट. जॉकी, इथं जॉकी असल्यासारखी असते, त्याच्याद्वारे आपण इथं नाही का अशी करंट कमी जास्त करू शकतो. द डिफ्लॅक्शन प्रोड्यूस इन ग्लाव्हनोमीटर, त्याच वेळेस तुम्हाला या ग्लाव्हनोमीटरमध्ये डिफ्लॅक्शन झालेलं दिसेल. दिस इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ इंड्यूस करंट. हे काय प्रेझेन्स आहे म्हणजे डोळ्यात दिसणार नाही, पण या कॉईल जी काही आहे किंवा निडल आहे ग्लाव्हनोमीटरची, ती तुम्हाला डिफ्लेक्ट झाल्यासारखी वाटतं. का होईल असं, याचा अर्थ असा आहे, जर रेहोस्टॅटद्वारे तुम्ही जर करंट चेंज केला तर सेकंडरी कॉइलमध्ये, सेकंड कॉइलमध्ये इंड्यूस ईएमएफ तयार झाला, हे ग्लाव्हनोमीटरमध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. बघा, द इंड्यूस करंट एक्झिस्ट सो लॉंग देर इज अ चेंज इन करंट इन प्रायमरी कॉइल. कधीपर्यंत इथे डिफ्लॅक्शन दिसेल ग्लाव्हनोमीटरमध्ये, जोपर्यंत तुम्ही प्रायमरी कॉइलमध्ये चेंज करंट प्रायमरी कॉइलमध्ये करत राहाल तोपर्यंत. ठीक आहे. अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट सो लॉंग देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. कधीपर्यंत प्रायमरी कॉइलनं करंट चेंज करत गेला तरच डिफ्लॅक्शन दिसणार आहे ग्लाव्हनोमीटरमध्ये, हे आपल्याला फ्लक्स चेंज झाल्यामुळे कळतं. बघा, ठीक आहे. इनसाइड द कॉइल द इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस होतं. द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ रिव्हर्स इन्स्टेड ऑफ द, तुम्ही जर चेंज डिग्रीज और इन्क्रीज करत असाल तर तुम्हाला इंड्यूस ईएमएफ तयार झालेला दिसतो. म्हणून मित्रांनो, या सगळ्या ऑब्झर्वेशन्स फॅरेडेने केले. मायकल फॅरेडे नावाचे सायंटिस्ट होते आणि या सगळ्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला त्यांनी 2 लॉ दिले. हे 2 मार्कासाठी येऊ शकतात. ह्या प्रश्न कसा कसा येतो बघा इथं. व्हॉट इज द EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, प्रूव्ह द रिलेशन मायनस DF अपॉन DT, हे रिलेशन सांगा असं येतं. किंवा फॅरेडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगा. व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, असा क्वेश्चन येतो. प्रूव्ह द थेरॉटिक रिलेशन बिटवीन द EMF ऑफ कॉइल, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, हे असे क्वेश्चन्स येत राहतात. पहिला लॉ आहे सरळ सरळ, आपण काय केलं होतं, वेन एव्हर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट इंड्यूस EMF प्रोड्यूस इन अ सर्किट. जेव्हा आपण वेन एव्हर, जेव्हा केव्हा आपण फ्लक्स जर चेंज केला तेव्हा त्या क्लोज सर्किटमध्ये इंड्यूस EMF, इंड्यूस करंट तयार होतो. हे आपल्याला पहिल्या लॉ मध्ये सांगायचं. आणि हा लॉ
क्वालिटी आहे. क्वालिटी काय? मुकेश सरांनी मला एकदा शिकवलं की मला सगळं लक्षात राहतं, हे तुमची क्वालिटी भाऊ. एकदा जरी शिकवलं, मुकेश सरने क्लिक बिन केलं, थोडंसं एक किक पण मारली, तर आम्हाला लगेच लक्षात राहतं सर ही तुमची क्वालिटी आहे. आणि मराठी शिकवतात तर आणखीन भारी वाटतं सर. काय म्हणतो बघा, वेन एव्हर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, पण सर्किट कसं आहे? क्लोज आहे. वेन एव्हर देर इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट, इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस इन द सर्किट. इंड्यूस ईएमएफ काय होईल? सर्किटमध्ये प्रोड्यूस होईल. हा पहिला लॉ आहे. पण कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कट करत नाही. जेव्हा तुम्ही कट केले ना, बाहेर काढून टाकलं मॅग्नेटिकडे दूर, तेव्हा तुमची फ्लक्स इंड्यूस ईएमएफ तयार होणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. हा क्वालिटी लॉ, क्वालिटी आहे. सर मी एकदा पुस्तक वाचतो, मला पूर्ण लक्षात राहतं, मला वर्षभर अभ्यास करायची गरज नाही आहे. ही तुमच्यातली क्वालिटी आहे. लक्षात येतं बघा. दिस लॉ इज क्वालिटी लॉ ओनली इंडिकेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंड्यूस ईएमएफ. बघा, कंडक्टर कट्स द लाइन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि ईएमएफ इंड्यूस बिटवीन द एंड. इंड्यूस ईएमएफ तयार होणं बंद होऊन जाईल. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल लगेच पुन्हा एकदा करून दाखवतो. ताईबाई अक्का, विचार करा पक्का आणि आमच्या या कॉइलवर मारा शिक्का. बघा, हे जे काही तुम्हाला आता मॅग्नेट, म्हणजे हे मॅग्नेट इथं नेऊन ठेवलं कॉइलच्या मध्ये, फ्लक्स चेंज झाला का? नाही. म्हणून बल्ब ऑन होतो का? किंवा हे डिफ्लेक्शन होतं का या व्होल्टमीटर मध्ये असणाऱ्या निडलचं? नाही होत. का बरं नाही झालं? कारण की फ्लक्स चेंज झालं नाही. भले तुम्ही मॅग्नेट त्या कॉइलमध्ये ठेवला असेल, पण फायदा नाही. फ्लक्स चेंज होणं गरजेचं आहे. आता मी इथं चेंज करतो. बघा बघा, दिसतंय तुम्हाला बल्ब लागलेला आणि तिथं व्होल्टमीटर मी बघा कसं डिफ्लेक्शन्स करतं. नीट लक्षात घ्या. असं गेलं, ठीक आहे. इकडे गेल्यावर निगेटिव्ह कडे गेलं, आता बाहेर काढताना पॉझिटिव्ह कडून वापस येते. बघा नीट लक्षात घ्या. बघा इकडे जाऊन इकडे आलं. कळतं ना? म्हणजे मी काय म्हणलं होतं, वेन एव्हर, जेव्हा किंवा वेन एव्हर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट, सर्किट क्लोज पाहिजे. हे सर्किट क्लोज आहे आणि हायर लोअर पोटेन्शियल क्लोज आहे. बघा पुन्हा एकदा, हे कॉइल घालणार आहात, चेंज होते फ्लक्स. फ्लक्स कसा चेंज झाला सर? बघा ह्या लाईन्स आहेत, किती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत बघा. ह्या व्हाईट कलर 1 2 बघा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आता हिच्यातून चालल्या किती? खऱ्या 2च चालल्या पूर्ण. हे आता बाहेरून येतात, 2 कॉइलच्या बाहेरूनच येतात. आता बघा वाढत चालल्या, 2च्या 4 झाल्या, 6 झाल्या, 8 पूर्ण आहे. लाईट कसा लागला बघा. आणि हे कॉइल बघा एकदा आत जाताना इकडे जाते आणि वापस येते. हा, आणि जेव्हा बाहेर एक काढतो मी मॅग्नेट या कॉइलच्या, तेव्हा ते इकडे जाऊन इकडे येते. नीट लक्षात घ्या. बघा ठीक है. कैसा हो रहा है भाई ठंडी के दिन में? भाई थंडीचे दिवस आहेत. भाई बघा, फुकट बसल्या बसल्या मी इथं करंट तयार केलाय. फुकट बसल्या बसल्या. बर नंबर्स ऑफ टर्नचा इफेक्ट होतो का? बघा इथं नंबर्स ऑफ टर्न 2च आहेत. बाकी इथं नीट लक्षात घ्या. लक्षात येतं? कळालं असेल अशी अपेक्षा आहे भाऊ. कळालं? ताईबाई अक्का, विचार करा पक्का आणि फिजिक्स वर मारा शिक्का. मी काय म्हणलं होतं? वेन एव्हर देर इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केलं जेव्हा केव्हा मी जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केले, बट सर्किट कसं क्लोज सर्किट, तेव्हा इंड्यूस ईएमएफ तयार झाल्यामुळे सर बल्ब लागला असेल ना, इंड्यूस करंट तयार झाल्यामुळे बल्ब लागत असेल. म्हणून म्हणलं पहिला लॉ काय म्हणतात, हिच्यात क्वालिटी आहे. काय क्वालिटी आहे सर या सर्किटमध्ये? काय क्वालिटी? काय क्वालिटी आहे की फ्लक्स चेंज झाला तर इंड्यूस ईएमएफ इथं तयार होतो. हे तिच्यामधली एक क्वालिटी आहे. म्हणून म्हणलं व्हेन एव्हर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक इन अ सर्किट and क्लोज इन सर्किट. काय म्हटलं तर व्हेन एव्हर देर इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस इन अ सर्किट. या सर्किटमध्ये इंड्यूस ईएमएफ तयार होणार आहे. आणि फील्ड जर लाईन जर काय झाल्या कट झाल्या तर ईएमएफ पण कट होला. हा क्वालिटी लॉ आहे. दुसऱ्या लॉ मध्ये काय क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे काय? मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा, समजते का? मी गेलो एका केळीच्या दुकानामध्ये, 50 रुपये डझन केळी होत्या. मी 50 दिले तर किती डझन केळी देतील? मग 1. मी जर 100 दिले तर 2 डझन देतील. मी जर 500 रुपये दिले, मी म्हणलं केळी द्या 500 रुपयाच्या, किती डझन देतील भावा? 10 डझन सर. प्रोपोर्शनॅलिटी आहे. म्हणजे जेवढं तुम्ही पैसे द्याल तेवढी केळी भेटली तुम्हाला. तसं भाऊ या सेकंड लॉ मध्ये आहे
की इंड्यूस ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन फ्लक्स आहे. म्हणजे जेवढा फ्लक्स चेंज करणार, फ्लक्स म्हणजे काय आलं ते नंबर्स ऑफ लाईन्स. असं असं मॅग्नेट केलं होतं, असं 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 असं. तर हे जे मॅग्नेट असं असं केलं होतं का भाऊ, तिच्यावर इंड्यूस ईएमएफ डिपेंड आहे. म्हणजे जेवढा फ्लक्स चेंज करणार तेवढं तुमचं इंड्यूस ईएमएफ तयार होणार आहे भावात. म्हणून म्हटलं द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस इन अ सर्किट, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं सिम्बॉल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट रेट ऑफ, याला वाचतात कसं, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. समजतं का? पुन्हा एकदा बघा, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ, याला इला काय वाचायचं बघा, हे सिम्बॉल आहेत. हे सिम्बॉल आपल्यासोबत बोलत असतात, पण ते आपल्याला कळालं पाहिजे बाबा काय बोलतायत ते. पुन्हा एकदा बघा, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस इन अ सर्किट, हे त्या सर्किटमध्ये एक इंड्यूस ईएमएफ तयार झाला म्हणून तो बल्ब ग्लो झाला होता, लागला होता, बल्ब ऑन झाला होता, है ना. म्हणून म्हटलं मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, या सिम्बॉलला काय म्हणायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. ठीक आहे, ओके. दिस लॉ इज नोन ॲज क्वांटिटी लॉ. हा क्वांटिटी म्हणजे काय बरं बाबा, जेवढा फ्लक्स चेंज केला तेवढा ईएमएफ प्रोड्यूस झाला. लक्षात आलं का? जसं जेवढे पैसे देसाल तेवढे केळी विकत घेसाल, सिंपल आहे. म्हणून इथं एक कॉन्स्टंट टर्म लिहिला आपण, के कॉन्स्टंट लिहिलं डी5 अपॉन dt. पण जर K1 जर घेतला आपण तर E इज इक्वल टू D5 अपॉन dt असं आपण इथं लिहिणार आहोत. लक्षात आलं का? हाच आपला फॅरेडे नावाचे जे साहेब आहेत त्या साहेबांचा लॉ आहे. पण आपल्याला इथून समोर एक असं इक्वेशन लिहायचं रे भावा, कसं, मायनस हा आहे लिन्स लॉ. लिन्स लॉ हा लिन्स लॉ काय आहे सर, मी सांगेल, काय टेन्शन नका. का बरं मायनस साईन घेतला असेल, जे होतं त्याला विरोध करणं हे लिन्स लॉचं सांगितलं. पण विरोध का करत असेल, आता एक कन्झर्वेशन लॉ आहे, तो व्हायलेन्स होत होता, त्याचा कुठेतरी नियम मोडत होता. आणि म्हणून या लिन्स लॉच्या साहेबांना एक लॉ काढला, लिन्स लॉ, ते आपल्याला इथं शिकायचं. ठीक आहे. आता फ्लक्स म्हणजे काय, हा टोटल फ्लक्स आहे. म्हणजे नंबर्स ऑफ टर्न असतात ना, 1 2 3 4 कॉईल होते, तर हे फ्लक्स आहे टोटल. आणि इथं आपल्याला n∅' करायचं. सर असं का बरं, n म्हणजे काय, नंबर्स ऑफ टर्न. जसं की तुम्ही या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही पाहिलेत, इथं नंबर्स ऑफ टर्न 4 आहेत, इथे 2 आहेत. याचा इफेक्ट झालता, हो. इथं बघा, जेव्हा मी इथं करतो कॉईल, तर बघा इथं फुल फिरते, हा इथं फुल हे कॉईल नाही का इथपर्यंत जाते, पुन्हा इकडे वापस येते. बघा लक्षात द्या, होतं टेकते इकडे, आणि इथे बघा नाही टेकत. चेक करा, इथपर्यंतच येते बघा. बघितलं ना, नंबर्स ऑफ टर्नवर डिपेंड आहे. आता फ्लक्स म्हणजे टोटल फ्लक्स असतो फाय, आणि φ' याच्यासाठी एका टर्नसाठी घेतला, एका टर्नमधून किती मॅग्नेटिक फील्ड पास झाली. ठीक आहे, याच्यासाठी वापरलेला आहे. म्हणून E इज इक्वल टू मायनस n कॉन्स्टंट होतो, कारण की नंबर्स ऑफ टर्न बदलला नाही, फ्लक्स चेंज होत असतो का, हो. तर मॅग्नेटिक फील्ड किती गेली त्या गिव्हन कॉइलमधून, त्याला फ्लक्स म्हणतात. म्हणून इथे d∅' अपॉन dt. लक्षात येत असेल, काही अपेक्षा असेल तर सांगा. ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि आमच्या फिजिक्सवर मारा शिक्का. चला आता इथे लिन्सला बघा काय होतं, नीट लक्ष द्या थोडंसं. बघा कॉईल बघा विरुद्ध दिशेने तयार झाले. बघा मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये यायली, ही इथं बघा, इकडे बघा, ही इकडे हे दगड असे टक्कर मारली बघा, याचं डायरेक्शन इकडे, यांचं पण इकडे तयार होईल. बघा जे होते त्याला अपोज करण्याचं काम लिन्स लॉ सांगितलं. असं का बरं सांगितलं, याचं कारण नंतर सांगणार आहे. आता मी एकाच ठिकाणी जर सगळं शिकवलं तर सगळी खिचडी व्हायची ना बाबा. खिचडी खाता का, हा बघ रे बात, गेलं गेलं गेला गेला आत गेलं, पण याने विरोध केला ना, नको नको आत नको येऊ दे भाऊ. बघ है ना, इथं बल्ब गिल्ब पण लागेल, बघ बल्ब ग्लो झाला, येलो कलर झाला होता. जे होतं त्याला विरोध करण्याचं काम लिन्स लॉचं आहे. ठीक आहे. प्रश्न कसे येतात बघा, वेगवेगळे आले. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, लिन्स लॉ सांगितलं, स्टेट एक्सप्लेन द लिन्स लॉ क्वेश्चन आलेला आहे. स्टेट द फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड लिन्स लॉ, है ना. व्हॉट डू यू निगेटिव्ह सायन्स इंडिकेट द लिन्स लॉ, असे प्रश्न येतात. मग लिन्स लॉ काय म्हणतात, जे होतं त्याला विरोध करणे. जसं की एक मी उदाहरण देतो,
ठीक आहे. आता माझ्याकडे एक कॉईल आहे, एक आहे अशी कॉईल आहे, एक मॅग्नेट आहे. पहिलं मॅग्नेट एक इथं ठेवू, एक्झाम्पल बघा. एक मॅग्नेट आहे, असं दूर ठेवलं नॉर्थ आणि हे साऊथ आहे. ठीक आहे. आता ही मॅग्नेटिक फील्ड चालली अशी आत, ठीक आहे, आणि बाहेरून जास्त चालली असं मानतो आपण, बाहेरून जास्त चालली. आता या कॉईलला मी जवळ आणलं डायरेक्ट इथं, असं नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड बघा, इथे मॅग्नेटिक फील्ड आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात येतं, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. समजतं? लक्षात येतं? म्हणजे काय झालं बरं, जर तुम्ही मॅग्नेट जर जवळ नेलं कॉईलच्या, तर या गिव्हन एरियातून जाणारी मॅग्नेटिक फील्ड वाढली. आता वाढली तर हा कॉईल काय करतो माहिती तुम्हाला, जे होत असते त्याला अपोज करण्याचं काम करते. मग असा एक हिच्यात एक इंड्यूस करंट तयार होतो. इंड्यूस करंटचा अर्थ काय, या मॅग्नेटिक फील्ड त्या कॉईलमध्ये पास झाल्यामुळे त्याला एक प्रेरणा, एक मोटिवेशन भेटली या कॉईलच्या आतल्या चार्जला, आणि जे होतं त्याला विरोध करण्याचं काम करते, विरोध करण्याचं काम, अपोजिशन करण्याचं काम म्हणू आपण त्याला. ठीक आहे. मग ही कॉईल काय करते, असा करंट तयार करते. इंड्यूस म्हणजे प्रेरणा कोणामुळे भेटली, या कॉईलमधून जाणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे भेटली. आता कोणी करंट तयार करणार आहे, ही मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे या कॉईलमध्ये करंट तयार. पण ही कॉईल खतरनाक आहे, जे हो रहा इसको अपोज करो, जे होते त्याला अपोज करणार आहे. म्हणजे तयार कोणी केलं, तू का, मी तुलाच विरोध करणार. जसं आहे ना, वो मायबाप मुलाला मोठे करतात, मोठे केल्यानंतर पोरगा कुठेतरी बाहेर जातो, लग्न करतो, हा मोठा बनतो, मायबापाला घराच्या बाहेर काढून देतो. म्हणजे पैदा किसने किया, बाप ने. तो क्या हो रहा है यहाँ पे, बाप बेटे को मार रहा है. पैदा किसने किया, बाप ने बच्चे को, और कौन मार रहा है, बेटा बाप को मार रहा है. तसं इथं होणार आहे. म्हणजे मला असं सांगायचंय की बाबा, ही कॉईल अशी एक करंट तयार करेल, जे होईल ते बघा अँटी क्लॉकवाईज है ना. हे नॉर्थ पोल तर नॉर्थ पोल तयार होतं, अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ पोल. लक्षात राहू द्या, अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ पोल असतात, आणि हे कोणतं आहे, अँटी क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज जर असेल तर साऊथ पोल असतो. आता हा नॉर्थ याला नॉर्थ पोल तयार करेल. नॉर्थ म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज मी मॅग्नेटिक मटेरियल नावाच्या चॅप्टरमध्ये खूप जबरदस्त शिकवला हा भावा. मग हे काय कराल, असा करंट तयार करेल. ही कॉईल ऍक्च्युली असं आहे, मॅग्नेट असे हे खरं चालू आहे, असे भाऊ असं हा, रपचिक रपचिक चालू आहे भाऊ, असं 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 समजलं का. पण हे असं एक मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. ही इकडे होती डायरेक्शन बघा, हे डायरेक्शन इकडे येईल. आता कळालं का तुम्हाला, ओके, हे लक्षात येतं का, कळालं बघा. हे मॅग्नेटिक फील्ड कोणीकडे, लेफ्ट टू राईट मॅग्नेटने तयार केलेली. पण हे कॉईल असा करंट इंड्यूस तयार करेल, कसा, अँटी क्लॉकवाईज, आणि जे होते त्याला अपोज करेल. ही मॅग्नेटिक फील्ड जी रेड कलर आहे, हे इंड्यूस करंट तयार झालाय कॉईलमध्ये, आणि याने काय केलं, या कॉईलमधून जाणारी मॅग्नेटिक फील्डला अपोज करण्याचं काम केलंय. लक्षात येतं बेटा, हेच आहे आपल्याकडे लीन्सला. दुसरी पण गोष्ट होते, जर तुम्ही हे मॅग्नेट दूर नेलं, मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. मॅग्नेटिक फील्ड काय होईल, कमी होईल. बघा हे कॉईल आपल्याकडे, आता मॅग्नेट इथे आहे, लक्षात येतं, नॉर्थ आणि साऊथ. आता तुम्ही आवे घेऊन चालला, मॅग्नेटिक फील्ड बघा कमी होईल का नाही. तर यावेळेस ही मॅग्नेटिक फील्डचं हे डायरेक्शन. आता मॅग्नेट जेव्हा आवे नेसाल तेव्हा काय होणार आहे, नीट लक्षात द्यावं. तेव्हा हा कॉईल याला सपोर्ट पण करेल, जे होतं त्याला अपोज करते. म्हणजे वाढत होते तर कमी केलं, कमी होत असेल तर वाढवत. कसे बघा, हिच्यामध्ये करंट तयार होतो असा, म्हणजे क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज करंट म्हणल्यावर असा असा करंट तयार होतो बघा. ही मॅग्नेटिक फील्ड इकडे तयार होते मग अशी या कॉईल. कदाचित मला काय म्हणायचं ते लक्षात आलं असेल, समजलं काय म्हणायचं ते कळालं तुम्हाला. ओके, ऑल इज वेल. म्हणजे जे होतं त्याला अपोज करणे. चला काय म्हणतं स्टेटमेंट, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन सर्किट सच दॅट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इंड्यूस करंट अपोज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस करंट. इंड्यूस करंट असा तयार होईल, जे असेल त्याला अपोज करेल. मॅग्नेटिक फील्ड वाढली तर त्याला अपोज करेल, जर कमी होत असेल तर वाढवेल, त्या दिशेने होईल. बघा ही मॅग्नेटिक फील्ड या कॉईल आवे नेताय, तुम्ही दूर नेताय,
कमी होते मॅग्नेटिक फील्ड या कॉइलमधून, याचं डायरेक्शन असं आहे, त्याला सपोर्ट केला बघा. इथे आपण मॅग्नेट जवळ आणलं, कॉइलच्या जवळ आणलं तर मॅग्नेटिक फील्ड वाढली या कॉइलमध्ये, इंड्यूस करंट तयार झाला आणि काय होईल, त्याच्या अपोजिट दिशेने मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. तेच सांगितलं, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन सर्किट इन सच वे दॅट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द इंड्यूस करंट अपोज करेल चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्यूस करंट. डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ सेम ॲज दॅट द इंड्यूस करंट, है ना. बघू, आपण एक प्रॅक्टिकल करून बघू, जे मी काय ऑलरेडी सांगितलं. आता बघा, माझ्याकडे काय सिंपल आहे, एक कॉइल आहे माझ्याकडे असं, ठीक आहे. एक मॅग्नेट आहे, तो नॉर्थ पोल इथे आहे, एक साऊथ आहे. हे मॅग्नेट खाली येते. आता इथं खाली येत असताना पहिल्यांदा सुरुवातीला काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील आतमध्ये, जास्त नाही पण थोड्या असतील बघा, बाहेर पण असतील अशा, करेक्ट. आता हेच कॉइल आहेत, या कॉइलच्या जवळ आता तुमचं मॅग्नेट आणखीन आलं बघा, टू वर्ड येऊन राहिलं ना, असं येतं ना. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वाढले, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज झाल्या या कॉइलमध्ये, वाढल्या ना बघा ना, इथं कमी होत्या, इथं जास्त झाल्या. हा कॉइल काय करेल, स्वतःमध्ये इंड्यूस करंट तयार करेल आणि ह्या मॅग्नेट टूवर्ड द कॉइल येत होतं, तर त्याला अपोज करेल. म्हणजे ह्या नॉर्थ येते तर नॉर्थ पोल, नॉर्थ रिपेल होईल ना, होईल की नाही. म्हणजे हा काय करेल, इथे अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो करेल आणि अँटी क्लॉकवाईज केल्यामुळे इथे ह्या मॅग्नेटिक फील्ड अशा तयार होतील बघा, अशा. कदाचित तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळालं असेल, लक्षात आलं. हे जे दिसतंय हेच आहे, ठीक आहे ना. याचा क्लोज पण तयार होतील जवळ असेल तर, ठीक आहे. म्हणजे जे होते त्याला अपोज करणे बघा. ॲज द मॅग्नेट मूव्ह टुवर्ड द लूपकडे आला, करंट इंड्यूस इन द लूप, या कॉइलमध्ये इंड्यूस करंट काय होईल, तयार होईल. इंड्यूस करंट इन लूप प्रोड्यूस द मॅग्नेटिक डायपोल का बरं, वरी नॉर्थ होईल ना, अँटी क्लॉकवाईज म्हणजे नॉर्थ जवळ आलं तर नॉर्थ, साऊथ जवळ आलं तर साऊथ पण तयार करते, ठीक आहे. आणि हा काय करेल, पण दुसरे आणखीन एक सांगतो, जसं इथं नॉर्थ तयार केलं ना यांनी, जर हेच मॅग्नेट आता आलं खाली, इकडे आलं बघा, इकडे असं, हे नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे, ठीक आहे ना. तर इथं तो साऊथ पण तयार करेल, कळालं का. जेव्हा ते मॅग्नेट या कॉइलमधून पास होईल त्यावेळेस इथं साऊथ येतं साऊथ होईल, नॉर्थ येतं नॉर्थ, रिपेल करेल, है ना. नाही, सपोर्ट बिन करू शकते, नॉर्थ पण होऊ शकते. मॅग्नेटिक फील्ड जर कमी झाली तर सपोर्ट पण करते, लक्षात राहू द्या. इथं साऊथ नाही तयार होईल, इथं नॉर्थ होईल आणि इथं साऊथ होईल. का बरं, मॅग्नेटिक फील्ड लाईन कमी झाला की सपोर्ट करते, असं आपण शिकलोय. म्हणून डायपोल का तयार केला कळालं का, वरी असताना नॉर्थ, खाली असताना साऊथ असं तयार करेल ते आणि सपोर्ट करण्याचं काम करेल, लक्षात घ्या, ठीक आहे. डायपोल का म्हणलं, वरी नॉर्थ आहे तर खाली साऊथ आहे, नॉर्थ आहे तर साऊथ आहे, वरी सच वे दॅट अपोज द मेन्शन ऑफ मॅग्नेट, है ना, द लूप्स नॉर्थ पोल फेस अप्रोचिंग द नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट सो रिपेल. म्हणजे जर नॉर्थ असेल तर नॉर्थ, साऊथ असेल तर साऊथ तयार करेल, लक्षात राहू द्या. जेव्हा तुम्ही दूर जासाल ना, खाली असाल, म्हणजे मॅग्नेट जेव्हा हा बघा वरी असाल तेव्हा अपोज होईल, आणि जेव्हा खाली येईल ना तेव्हा सपोर्ट बिन करेल, ते मॅग्नेटला खाली पडू देणार नाही, प्रयत्न करेल वर उचलण्याचा, हे विन करतं बघा. द कर राईट हँड रूल तुम्ही वापरला आत्ताच, की बाबा तुम्हाला या ठिकाणी मॅग्नेट जवळ आला तर तुम्ही म्हटले बाबा मॅग्नेट जवळ आला तर मला इथं काय तयार करावं लागेल सर, अशी मॅग्नेटिक फील्ड थंब डायरेक्शन. तर इथं तुम्ही करंट कसा करसाल, अँटी क्लॉकवाईज, है ना, अँटी क्लॉकवाईज केला आणि तुम्ही म्हटलं की इथं पण नॉर्थ पोल तयार झाला सर, बघा, है ना. मॅग्नेटिक फील्ड विल प्रोव्हाइड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन लूप. इंड्यूस करंट लूप बी काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन, काउंटर म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तर काउंटरचा उलटा अर्थ होत असतो, काउंटर मतलब अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे. द मॅग्नेट इज पुल अवे फ्रॉम द लूप, है ना, अवे फ्रॉम द करंट अगेन इंड्यूस द लूप इन सच वे दॅट लूप विल बी साऊथ पोल. जेव्हा तो खाली येईल ना तर तो सपोर्ट बिन करत असतो, ठीक आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी लिन्स लॉचा वापर करतोय आपण, म्हणजे नॉर्थ असेल तर नॉर्थ कसा तयार होतो, साऊथ असेल तर साऊथ कसा तयार होतो, दूर जात असेल तर सपोर्ट कसा करतो, हे आपल्याला या ठिकाणी लिन्स लॉ ऐकायला भेटला. आता कन्झर्वेशन ऑफ लिन्स लॉ हा जो काय आहे याच्यात खरं कारण भेटणार आहे की बाबा लिन्स लॉ मध्ये मायनस साईन का केली तुम्ही यूज, असं का लिहिलं असेल, मायनस d∅/dt का लिहिलं असेल. फाय म्हणजे काय तर n φ', हा फाय काय टोटल फ्लक्स आहे,
जेवढे कॉईल होते तेवढा फ्लक्स आहे. आणि हा 5' काय सिंगल कॉईलचा फ्लक्स आहे. म्हणून या फॉर्म्युल्याला मी -N-d∅' पण लिहू शकतो. मला अपेक्षा आहे भाऊ सगळ्यांना हा चॅप्टर सगळ्यांना कळेल, पण त्याच्यासाठी शेअर करा, लाईक करा, न्यू होतं चॅनलला फॉलो करा यार आणि शेअर करा. जबरदस्त सेशन होणार आहे. चला भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा.